हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार जी नवीन परमनंट गव्हर्नमेंटची फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात त्याच्या रिलेटेडची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। याच्या रिलेटेड आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल जो डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करू शकता। तर मित्रांनो, हे जे परमनंट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आलेले आहेत यासाठी तुम्ही आज लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल मध्ये बघणार आहेत की या वॅकन्सीसाठी कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल आहेत, त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सीज काय असेल, एक्झाम फीस काय असेल, असे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यासाठी व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा। तर मित्रांनो, हे जे 3 नंबरला इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसत असेल ही ऑफिशियल साइट आहे आणि यावरती 16 नोव्हेंबरला आलेलं हे नोटिफिकेशन आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नॉन टीचिंग रिक्रुटमेंट नोटीस। तर मित्रांनो, याच्यामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहेत। यामध्ये अप्लाय नाऊ वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे 2 ऍडव्हर्टाइजमेंटचे नोटीस दिसतील। त्याच्यामध्ये एक बाउचर म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे वॅकन्सीची इन्फॉर्मेशन 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये असेल आणि दुसरं मित्रांनो या वॅकन्सीसाठी जो सिलेबस असणार आहे तर ह्या पीडीएफ मध्ये सिलेबस असणार आहे। तर मी पहिली पीडीएफ डाउनलोड करून सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर ही पीडीएफ मित्रांनो तुमच्या समोर आलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, इथे पहिल्यांदा आपण बघू की फार्मसीच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। तर हे नोटिफिकेशन ओपन झालेलं आहे। इथे आपण अदर पण खूप सारे वॅकन्सीज आहेत, पण आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो आपण फक्त फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेडच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 15 नंबरला फार्मासिस्टची वॅकन्सी दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे पे लेवल जे असणार आहे ते की सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटचं एकच असतं लेवल 5 म्हणजे 29,200 ते 92,300 ही तुमचं पे लेवल याच्यामध्ये असणार आहे। आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो परमनंट गव्हर्नमेंट वॅकन्सी फार्मसीच्या टोटल किती आहेत, इथे 38 टोटल वॅकन्सी असणार आहेत। त्यामध्ये मित्रांनो तुम्ही डिवायडेशन जर बघितलं तर जनरल साठी इथे 18 वॅकन्सीज असतील, ईडब्ल्यूएस साठी 3 वॅकन्सीज असतील, त्याच्यानंतर ओबीसी ला 10 वॅकन्सीज असतील आणि मित्रांनो एससी ला 7 वॅकन्सीज असणार आहेत। आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपण आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघणार आहेत की कोणते कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा बघा इथे क्वालिफिकेशन मध्ये इसेन्शियल असं एक दिलेलं आहे आणि मित्रांनो डिझायरेबल दिलेलं आहे। तर इसेन्शियल मध्ये पहिल्यांदा जर बघितलं डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, नंतर शुड बी अ रजिस्टर्ड फार्मसी अंडर द फार्मसी ऍक्ट 1948। म्हणजे मित्रांनो तुमचं जर डिप्लोमा कंप्लीट असेल, डी फार्म कंप्लीट असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी मित्रांनो इलिजिबल असणार आहेत, राईट। आणि मित्रांनो डिप्लोमा प्लस तुमचं रजिस्ट्रेशन जे आपलं पीसीआयचं असतं ते रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म लगेचच करू शकता। आणि मित्रांनो इथे डिझायरेबल म्हणजे तुम्ही इथे बघू शकता डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, म्हणजे मित्रांनो तुमचं बी फार्म झालेला असेल तर तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स भेटणार आहे। म्हणजे बी फार्म डी फार्म सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत, प्लस तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे। आणि मित्रांनो इथे खाली तुम्हाला दिसत असेल 2 इयर एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड। तर मित्रांनो हे एक्सपिरियन्स नसेल तरी पण तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता, डी फार्म स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। जर तुमच्याजवळ एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे काय असणार आहे, प्रेफरन्स भेटणार आहे। म्हणजे इथे जर शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं सर्व डी फार्म बी फार्म फ्रेशर स्टुडंट ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते सर्व या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। आता महत्वाचं ही वॅकन्सी कुठली आहे, राईट। तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनौ उत्तर प्रदेश। तर आता मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटला वाटत असेल की सर ही यूपीची वॅकन्सी आपण महाराष्ट्रातल्या स्टुडंटला का सांगतायत। तर मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्राचे सर्व स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। फक्त एक कंडिशन इथे जर आपण बघितली तर इथे तुम्ही बघू शकता जे महाराष्ट्राचे स्टुडंट यासाठी अप्लाय करणार आहेत त्यांना रिझर्वेशनचा फायदा भेटणार नाहीये। तर इथे बघू शकता कॅन्डिडेट फ्रॉम रिकग्नाइज्ड कॅटेगरी डोमिसाइल स्टेट अदर दॅन उत्तर प्रदेश विल बी
treated as unreserved and must pay application fee unreserved candidate. म्हणजे मित्रांनो इथे जे 38 वॅकन्सी आहेत तर या 38 वॅकन्सी पैकी फक्त 18 वॅकन्सी साठी आपले महाराष्ट्रातले स्टुडंट कॉम्पिटिट करू शकतात, ते पण ओपन मधूनच कॉम्पिटिशन करावं लागेल. तर मित्रांनो ही गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी जे स्टुडंट तयारी चांगली करतायत ह्यांना खूप कमी चान्स येतात, तर त्यासाठी हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरा, व्यवस्थित स्टडी करा. सिलेबस जो असतो तो डिप्लोमाचा तिकडचा इकडचा सेम सिलेबस असतो, याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. तर मित्रांनो इथे जर आपण ऍप्लिकेशन फीस जर बघितली तर इथे ओपन साठी जी ऍप्लिकेशन फीस असणार आहे ती खूप जास्त फीस आहे मित्रांनो. ही इथे तुम्ही बघू शकता 2000 रुपये मित्रांनो ही ऍप्लिकेशन फीस असणार आहे, प्लस याला 18% जीएसटी लागणार आहे. म्हणजे टोटल जे फीस असेल तुमची ती 2360 रुपये ही ऍप्लिकेशन फीस तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे ना कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील हे पण दिलेलं आहे. तर मित्रांनो एज क्रायटेरिया जो आहे ना मित्रांनो इथे ओपन साठी तो आहे 40 वर्ष. मित्रांनो तुमचं एज 40 पेक्षा कमी असेल तर तुम्ही या वॅकन्सी साठी इलिजिबल असणार आहेत, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जे डॉक्युमेंट तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरताना लागणार आहे ते रिसेंट पासपोर्ट साइज फोटो, स्कॅन द सिग्नेचर, व्हॅलिड ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर. त्याच्यानंतर मित्रांनो कॅन कॉपी ऑफ 10th 12th डिप्लोमा ग्रॅज्युएशनचे जे डॉक्युमेंट असतात, मार्क मेमो असतात, ते सर्व तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना लागणार आहे. आणि मित्रांनो हे ओपन मधून आपण फॉर्म भरणार आहेत तर त्यासाठी ऍडिशनली तुमचे डॉक्युमेंट लागणार नाहीत, राईट. त्याच्यानंतर मित्रांनो इथे ऍप्लिकेशन स्टेप वाईज प्रोसेस कशी असणार आहे ते पण इथे दिलेलं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे, त्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचंय, साइन कसं करायचंय, पेमेंट कसं करायचं, ही सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो सिंपल तुम्ही हे नोटिफिकेशन मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे, ते ओपन करून सर्व डिटेल व्यवस्थित रीड करायचे. आणि मित्रांनो हे 18 ज्या गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी आहेत तर यासाठी लवकरात लवकर ऍप्लिकेशन करा. आणि ह्याच्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं तर सिलेबस दिलेला आहे, राईट. तर तो सिलेबस जर आपण बघितला तर जो डिप्लोमाचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे सब्जेक्ट आहेत तो सर्व सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर तुम्ही सिलेबस कॉपी इथे बघू शकता. इथे मी तुम्हाला दाखवतो फार्मसीचा हे सिलेबस आहे. याच्यामध्ये जर पहिलं सब्जेक्ट बघितलं फार्माकॉग्नसी पण दिलेला आहे, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स पण आहे. या पेजवरती फार्मासिस्ट ग्रेड 2 चे जे सब्जेक्ट आहेत ते कोर सब्जेक्ट जे डिप्लोमाचे कोर सब्जेक्ट असतात, फार्मास्युटिक्स असेल, फार्माकॉग्नसी असेल, नंतर बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी असेल, त्याच्यानंतर ह्यूमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी असेल, त्यानंतर मित्रांनो आपलं फार्मास्युटिक्स म्हणजे मित्रांनो जे फार्मास्युटिकल केमिस्ट्री डिप्लोमा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जेवढे पण सब्जेक्ट आहेत तुम्ही त्याचं प्रिपरेशन केलेलं असेल त्याच वरती ही पेपर होणार आहे मित्रांनो. आणि त्या पेपरच्या बेसवर तुमचं काय होईल, सिलेक्शन होईल. त्यासाठी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करा. आणि मित्रांनो ही जे एक्झाम आहे ही पण एक्झाम लवकर होणार आहे. म्हणजे जे स्टुडंट आपले महाराष्ट्रामधले तयारी करतायत त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे. रेल्वेची तयारी करतायत तर तयारी तुम्हाला वेगळी करायची काही गरज नाहीये, हेच क्वेश्चन तिथे येणार आहेत. आणि मित्रांनो आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये अदर स्टेट मध्ये जातो, कुणी गुजरातला जाते, कुणी बँगलोरला जाते जॉब करण्यासाठी. तर मित्रांनो गव्हर्नमेंटची परमनंट अपॉर्च्युनिटी जर येत असेल तर तुम्ही अप्लाय करायला पाहिजे, राईट. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि काही डाऊट असेल कमेंट करा. थँक्यू.